नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव शुभम देवराव साळुंखे. शुभम देवराव साळुंखे. अच्छा, कुठले राहणार आहेत? मी राहणार नागापूर खुर्द बीड. बरं, काय काम करता? मी एक ॲज अन सॉफ्टवेअर इंजिनियर. आय एम वर्क ॲट अन इन्फोसिस पुणे. इन्फोसिस पुणे, वर्क फ्रॉम होम. राईट नाव यू आर वर्किंग फ्रॉम होम ना? राईट. ओके, फाईन. कशासाठी दाखवलं तुम्ही माझ्याकडे या ठिकाणी आयुष क्लिनिकमध्ये? ॲक्च्युली सर, मला मागच्या 5-6 महिन्यापासून थोडा म्हणजे मीच कन्फ्युज होतो, टॉन्सिलला का थ्रॉटला इन्फेक्शन वगैरे होतं. तर मी म्हणजे खाताना वगैरे त्रास नव्हता मला, पण जेव्हा मी असं जनरल ऍक्टिव्हिटी वगैरे करताना मला काहीतरी पेन झाल्यासारखं व्हायचं थ्रॉटला. तर मग मी ट्राय केलं डिफरंट ENT सर्जनकडे, बट they prescribe some antibiotic and then I don't get any result from that, so I am very frustrated in that case. So then मी तुमच्याकडे आलो. त्याच्यानंतर मला बाकी ENT सर्जन कडून वगैरे काही म्हणजे जसं पाहावं तसं त्याच्यावर एकदम परमनंटली क्युअर नाही भेटलं. तर काही डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुम्हाला ते टॉन्सिल वगैरे काढून टाकावे लागतील. तर मला ऑपरेशन वगैरे करायचं नव्हतं म्हणजे मुळातच, की एकदा आपण ट्राय करूयात की जर होत असेल तर, की तुमच्याकडे एकदा माझ्या ताईची आणि आईची पण ट्रीटमेंट आपण घेतली होती. तर मी तुमच्याकडे आलो आणि आता अराउंड 1.5 महिना जवळ होऊन गेलाय, 2 महिने जवळ. तर मला अराउंड 95% म्हणजे 100% क्युअर झाल्यासारखं आहे, म्हणजे पूर्ण क्युअर झालंय माझं. होमिओपॅथी विषयावरती कसा विश्वास बसला तुमचा? कोणी सांगितलं? ऍक्च्युली मी तुमच्याकडे आधी एक ट्रीटमेंट घ्यायला आलो माझ्या ताईविषयी. सेम ताईचा पण असाच प्रॉब्लेम होता. तिला एक म्हणजे एक हे होतं ट्युमर सारखं इथं साईडला, गलगंड. गलगंड सारखं होतं. तर मुळात म्हणजे थोडं तिचे काही पर्सनल इश्यू असल्यामुळे आम्हाला ऑपरेशन करायचं नव्हतं तिथं. तर मग आम्हाला गावातल्या एका व्यक्तीकडून समजलं की एकदा आपण होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट करूयात. ENT सर्जननी पण सेम सल्ला दिला की ऑपरेशन करून ते काढावे लागेल. तर त्या केसमध्ये आम्हाला ऑपरेशन वगैरे करायचं नव्हतं. तर मग तुमच्याकडे आलो आम्ही. त्यावेळेस ताईचं पण एकदम ते 100% क्लिअर झालंय आणि सध्या अजूनही काही प्रॉब्लेम नाही. तर मग सेम त्याच वेनी मी आलो, आधी ओळख होती. तर मग म्हणजे माझं पण रिझल्ट आलाय मला. तर त्यावेळी बरं, काय आयुष क्लिनिक बद्दल काय तुम्हाला म्हणजे अनुभव काय? की म्हणजे माझं एक पर्सनल सजेशन राहील, जे पेशंट वगैरे असतील, जे आपण ट्रीटमेंट घेतो की त्याच्यावर एकदम कन्सिस्टंट आपण राहिलं पाहिजे. म्हणजे पहिल्या 15 दिवसात, 20 दिवसात, महिन्यात की आपल्याला काही फरक नाही वाटणार. म्हणजे तरी पण म्हणजे आपण पेशन्स ठेवता, टाइम टू टाइम रेग्युलर जे सर त्या डोसेसनुसार आपण मेडिसिन घेतलं पाहिजे. म्हणजे की होमिओपॅथी कसं आहे की तुम्ही सांगितलं होतं, मी थोडं सर्च केलं की ते म्हणजे बॉडीला मदतूनच हिलिंग करते. लाईक क्युअर लाईक समथिंग यू कॅन से दॅट. म्हणजे जे इंटरनल बॉडीला म्हणजे मदतूनच जी आपली इम्युनिटी वगैरे इंटरनल बॉडीला हील करण्याचं काम करते. तर माझं म्हणणं हेच आहे की त्याचे काही म्हणजे साईड इफेक्ट तर काहीच नाही आहेत, पण तुम्ही जे तुम्हाला सरनी प्रिस्क्राईब केले त्याच्यावर एकदम कन्सिस्टंटरित्या म्हणजे एकदम विश्वास ठेवून तुम्ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे. रिझल्ट मिळतात 100%. 100% रिझल्ट मिळतात. आता तुम्हाला हा एक चांगला अनुभव आलाय. चांगला म्हणजे खूपच जास्त, की मला बऱ्याच डॉक्टरांनी सल्ला दिला की ती म्हणजे मला लहानपणीपासून एक टॉन्सिल माझी मोठीच आहे, तर तुम्हाला ती काढूनच घ्यायला लागेल. पण मुळात मला म्हणजे ऑपरेशन करायचं नव्हतंच. आता किती दिवस झाले ट्रीटमेंट घेता तुम्ही? मी 6 जानेवारीला आलतो, आज जवळपास 1 मार्च आहे, म्हणजे अजून 2 महिन्याला पण 1 हप्ता कमी आहे. तर माझ्या काही पर्सनल रिझन मुळे माझ्या 5 दिवस बंद पडली ट्रीटमेंट. अराउंड 1.5 महिना झालाय मला. अच्छा, म्हणजे रिझल्ट आलाय आणि यू आर व्हेरी हॅपी. चलो, थँक्यू सो मच. राहिलेले एक 10-15 दिवसाचं ट्रीटमेंट घ्या आणि आपण नक्कीच म्हणजे याच्यानंतर बंद करून टाकू ट्रीटमेंट. आणि होमिओपॅथीवरती आणि आयुष क्लिनिकवरती विशेष करून तुम्ही विश्वास ठेवला त्याबद्दल आयुष क्लिनिकचे स्टाफ आणि सर्वांच्या वतीने मी आपले धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. लेडीज एंड जेंटलमैन, आयुष क्लिनिक में आपका स्वागत है. आपके अनुभवी डॉक्टर सचिन एस वारे अब उपलब्ध हैं. किडनी स्टोन की समस्या पर उन्होंने सफलतापूर्वक 7,000 से अधिक रोगियों का उपचार किया है. अब यह अवसर आपके लिए भी उपलब्ध है. प्राकृतिक चिकित्सा और होम्योपैथिक उपचारों के अद्वितीय संयोग से बनी चिकित्सा से आपको गतिशील